हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी प्राजक्ता स्वागत करते तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे दसरा आणि आज तुमच्याकडे पण दसऱ्याची तयारी चालू असेल. माझ्याकडे दसऱ्याची तयारी चालू आहे. तर आता आम्हाला म्हणजे माझे मिस्टर ऑफिसवरून आलेत आणि कार वॉश करायला नेलेली वॉशिंग सेंटरला. तर त्यांचा फोन आला होता की बाईक म्हणजे ॲक्टिवा घेऊन ये. तर मग आता मी ॲक्टिवा घेऊन चालली खाली, शर्वेला सोबत घेऊन जाते. आणि गर्दी तर असेलच तिथे, काय माहिती आता किती वेळ लागतोय. बघू आता तिथे कान माझे तुम्हाला कानातले दिसत नाहीत, इयरिंग्स. तर सकाळी मी म्हणजे हेअर वॉश केला तर कानातले काढले होते वॉश करायला आणि कान पण थोडासा या बाजूला दुखते, त्यामुळे मग काढून ठेवले. बघू आता उद्या सकाळी झाले. कुठं करतात ते कार वॉश? आपली कार कुठे वॉश करतायत का? आज वॉशिंग सेंटरला गर्दी खूप. तर आत्ताच घरी आले मी. माझे मिस्टर आले होते सोडवायला आणि शर्विल पुन्हा त्यांच्यासोबत गेले. ते स्प्लेंडर घेऊन गेलेले आहेत वॉश करण्यासाठी. आणि आता देवा लावते देवाचा. आणि म्हणजे स्वयंपाक चालू होता माझा, तरच फोन आला होता. त्यामुळे आता स्वयंपाक तर झाला आहे, म्हणजे आता फक्त किचन आवरायचं बाकी आहे. सगळा किचनमध्ये पसारा आहे, तर तो सगळा आवरून घेतले. 10 मिनिट पण नाही झाले तर लगेच त्यांचा फोन आला की गाडीची चावी घेऊन ये खाली. तर ते आता कार घेऊन आलेले. आला का? कार घेऊन आला का? कार घेऊन आला. चला आता ॲक्टिवावर जायचं, परत स्प्लेंडर आणायला जायचं ना. कुठे ॲक्टिवा? वॉश केली ना, क्लीन केली ना? चला. तर आता मग अशीच घरी आले, देवाचा दिवा लावला पहिला. आता किचन आवरून घेते, तोपर्यंत मिस्टर पण येतात. आल्यानंतर जेवण वगैरे करेल. सगळं आवरल्यानंतर मग येताना मग अशी दूध पण आणलं, तर 1 लिटर दूध आणलेलं आहे. दुधाचं पनीर बनवायचं आहे मला. उद्या दसरा स्पेशल पनीरची भाजी बनवणार आहे. त्यानंतर मग फुलं आणली होती, ती सोहम पेपरवर अशी पसरून ठेवतं, कारण थोडीशी ओलसर होती. तर इकडे किचनमध्ये मला पनीर बनवायचं, त्यासाठी दूध गरम करून घेतलं आणि त्यामध्ये एक असं अर्ध लिंबू पिळून टाकलं आणि ते उकळून घेतल्यानंतर लगेच फाटलं. आणि मग ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून मग एका कपड्यामध्ये बांधून ठेवलं. आणि याला जास्त काही वेळ लागत पण नाही, म्हणजे 1 तास आपण कपड्यामध्ये बांधून ठेवलं ना, तर 1 तासाभरानंतर आपण चेक करायचं. छान असा त्याचा घट्टसर असा गोळा तयार होऊन जातो आणि तो मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. 1-1.5 तासात छान सेट होतं. तर तोपर्यंत मग इकडे हार बनवायला घेतले होते मी. थोडेसे ओलसर फुलं होते म्हणून मग पसरून ठेवले होते. 4-5 असे हार बनवले. मिक्स फुलं आणली, त्याच्यामुळे खूप सुंदर हार झाले होते. मग असे वेगवेगळ्या प्रकारची फुलं त्याच्यामध्ये टाकून हार पण छान दिसत होते. हार बनवायला मला 1 तास कंप्लीट गेला आणि तोपर्यंत पनीर पण चांगलं तयार झालं होतं माझं. तुम्हाला पनीर दाखवते. आपण जेव्हा घरगुती पनीर बनवतो ना, तेव्हा ते डेअरीसारखं असं सॉफ्ट दिसत नाही, पण खायला खूप छान, म्हणजे त्याची टेस्ट आहे ना खूप छान लागते. तर मी आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच तुम्हाला भेटते. तर आज आहे दसरा आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आताच माझं आंघोळ वगैरे झाली, आवरले आणि आता किचनकडे जायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे मला. तर रात्री पनीर बनवलं होतं, कसं झालं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि रांगोळी काही रात्री काढणं शक्य झालंच नाही, कारण उशीर झाला होता. त्याच्यामुळे मग आता स्वयंपाक थोडा करते, तयारी करते आणि रांगोळी पण काढते. तर आता घर वगैरे आवरलं आहे माझं, देवाची पूजा करायची अजून. आणि मग नंतर स्वयंपाक झाल्यानंतर पूजा पण तुम्हाला, आपली दसऱ्याची जी पूजा असते ना, तर ती पण तुम्हाला दाखवेल. तर चला आता किचनमध्ये जाऊ. तर इथे कुकर लावायचं आहे मला. तर एकाच कुकरमध्ये सगळं लावून घेते. बटाट्याची थोडी सुकी भाजी करणार आहे. तर इथे डाळ, तांदूळ आणि बटाटे एकाच कुकरमध्ये लावून घेते. तर हे छान असं पनीर पण सेट झालेलं आहे. ते आता या पॅनवर थोडंसं तेल टाकून असं फ्राय करून घेते. आणि फ्रोझनचे वाटाणे आहेत ते पण थोडेसे फ्राय करून घेते.
तर इथे पनीरच्या भाजीमध्ये ना कॅप्सिकम, टोमॅटो आणि कांदा थोडंसं शॅलो फ्राय करून जर त्याच्यामध्ये टाकलं ना तर टेस्ट खूप छान लागते पनीरच्या भाजीची. आणि इथे इन्स्टंट मिक्सवाली मी मसाला आणला होता पनीरचा, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फक्त दूध मिक्स करून टोमॅटोची प्युरी जी असते तर ती तेलामध्ये थोडीशी फ्राय करून त्याच्यामध्ये हा मसाला टाकून द्यायचा आणि बाकीच्या ह्या सर्व भाज्या, पनीर सगळं टाकून इन्स्टंट अशी तयार होणारी पनीरची भाजी मी बनवली होती. माझा किचनमध्ये स्वयंपाक चालू होता तोपर्यंत सोहमची कामं चालू होती आणि त्याला माहीत नव्हतं. ते मी छोटीशी क्लिप काढली होती. त्यानंतर मग देवाचा दिवा त्याने लावलेला होता, पूजा केली होती आणि इकडे ही सर्व तयारी केली होती. पाणी नका हे करू. हा ना, काय असतं उभा फुटल्यावर? Hello guys, happy कर. बाप्पा कर आता. ठेवते. ठेव ना. हात जोड, नमस्कार कर. ओके, परफेक्ट. तर आता स्वयंपाक पण झालाय माझा, म्हणजे फक्त चपात्या राहिल्या तर गरम गरम करेल, पण त्याआधी घरातली पूजा करून घेतली, तुम्हाला तर दाखवली. आणि आता खाली गाडीची पूजा करायची आहे, तर हार, नारळ आणि ते पूजेत सगळं घेऊन जाते खाली. आणि पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सोनं घ्या, सोन्यासारखंच राहा. लावली आपली गाडी. हा का, आले आले, चल. जसं ताट घेऊन खाली आले ना, आता पाहिलं हे पा, दिव्याला अशी, हो हो आले, थांब. दिव्याला अशी फ्लावर आलेली आहे पा वातेला, म्हणजे शुभ संकेत आहे असं म्हटलं जातं. तर खूप महिन्यानंतर अशी वात झालेली आहे माझी. तर खाली वाहनांची पूजा करून झाल्यानंतर वरती आल्यानंतर गरम गरम चपात्या केल्या, पनीरची भाजी. बाकीचा स्वयंपाक तर असं आधीच झाला होता, तर फक्त तुम्हाला दाखवते. तर पनीरची भाजी, आलू मटरची भाजी, वरण बनवलेलं, स्वीटमध्ये श्रीखंड आणलं होता आणि राईस. तर असा आजचा आमचा दसरा स्पेशल मेनू होता. तर तुमच्याकडे काय मेनू होता मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मंडळी, ताट रेडी आहे, या जेवण करायला. शर्विल, जेवला का? काय खाल्लं? पनीरची भाजी आणि चपाती. आणि आता काय करतोय तू? हे काय हे? हे ना जंगल बनवायला आणि जंगल जंगल पझल्स आहेत ते, जॉईन करायचे ते पझल. तुला येतं का? नाही, संध्याकाळला येतं. ओके. आणि सोफ्यावर पसारा इथं जॉईन करायला. ओके ओके. मग तू शिकून घे ना कसं बनवायचं. पसारा कोणी घातलाय सगळा सोफ्यावर? असं बनवायचं. ओके ओके. बनवलं का मग?
दादा बनवतोय ना. हा. व्हेरी गुड. तू दादाला विचारून घे ना कसं जॉईन करायचं ते पझल्सचं. दादाला अभ्यास करायचा. दादाचे आता पेपर आहेत ना. फिनिश झाल्यावर दादा अभ्यास करणार. आणि तू काय करणार? तुला नाही अभ्यास का? कधी करायचा मग? मून आल्यावर. आणि आता काय करणार मग? गाडी खेळणार. बर बर. त्यानंतर मला अजून एक काम होतं मोठं, ते म्हणजे भाज्या निवडायचं. कारण सकाळी मार्केटमधून या सगळ्या भाज्या आणल्या होत्या मिस्टरांनी. आणि आता पालेभाज्या तर निवडणं खूप गरजेचं आहे का, नाहीतर नाही निवडल्या तर लगेच त्या खराब होऊन जातात. इथे पहा मेथीची भाजी, गावरान मेथीची भाजी दिसते, लाल काठाची. खायला खूप छान लागते ही भाजी. मिसिंग कुठे हरवले तू? मी हरवले नाही. मग काय म्हणतोय? काय नाही. छान बघ, किती छान दादाने तुला बनवून दिले. तू असं शिक ना कसं बनवायचं ते. हे बघ, इथं नाही, इथं नाही आणि इथं नाही. छान आहे ना. नाही, इथं something missing that way. ओके. तर चला मंडळी, आत्ताच माझं सर्व काम आवरलं, जेवण वगैरे झालं, किचन आवरलं. आणि असं काही सण असेल तर खूपच म्हणजे स्वयंपाक जास्तीच असतो, त्यामुळे किचनमध्ये खूप पसारा होऊन जातो. तर सर्व आता आवरून घेतले. आणि आता आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.